अँड नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर माझ्या चॅनलवरती फक्त 19 सबस्क्राईब सुटलेले आहेत ह्या नवीन चॅनलवरती. तर प्लीज पटपट सबस्क्राईब करा. आणि आपल्याकडं म्हणजे वेळच नसल्यामुळं गावी माझी मुलं वगैरे आले होते हॉस्टेलवरनं, तर त्याच्यामुळं मला पण वेळ नाही भेटला. तर काल मुलांना सोडलं आहे हॉस्टेलवरती आणि आता बसले होते. चला म्हणलं एक ब्लॉग बनवावा तुमच्यासाठी, तुमच्या सेवेमध्ये. तर माझी पूर्ण स्टोरी सांगायची राहिली आहे तुम्हाला. तर तुम्ही प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. तर बघा, आता विषय असा झालेला आहे की म्हणजे माझा विषय त्यांनी क्लिअर सोडूनच दिला आणि दुसरं लग्न केलं आहे. मला तर खूप त्रास झाला त्या टायमाला, खूप त्रास. म्हणजे असं पूर्ण माझे हात पाय पार असे असे होऊन बसायचे, इतकं म्हणजे इतक्या शरीरावर जखमा असायच्या माझ्या आणि तेवढ्या मला सहन करावं लागायच्या. आणि जेवायला तर मला एक टाईम असायचं, ती पण त्यांनी जितकं जेवण देईन तितकंच जेवायचं मी. आणि बाहेरच्या लोकांना म्हणजे आता मी थोडे ॲक्टिव्ह होते, पहिल्यापासूनच ॲक्टिव्ह असल्यामुळं कोणाला माझ्यावर विश्वास बसायचा नाही. आणि माझा आवाज बोलणं एकदम खडान होय पहिलेपासून, थोडा म्हणजे स्वभाव बोलका आहे. आणि बोलणारी व्यक्ती कधीही मोळा माणसाच्या डोळ्यामध्ये ढसते बरं का, तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. तसंच माझी पण गत झाली. त्या आजूबाजूचे लोक माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. मी म्हणायचं म्हणजे मला मारलं, मला त्रास दिले, प्लीज मला वाचवा, मला त्रास आहे ह्यांच्यापासनं, हे खूप त्रास देत आहेत मला, ह्यांना सांगा की मला त्रास नका देऊ. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की मीच वाईट आहे, ते लोक चांगले आहेत. कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्या टायमाला. आणि फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांनी डोळ्यांनी बघितलं की मला किती त्रास व्हायला आहे. रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढलं. माझ्या आईवडिलांनी कष्टातून कमवलं होतं खूप. त्या टायमाला 6 लाख रुपये खर्च केला होता, 6 ते 7 लाख रुपये. म्हणजे आजच्या काळाचे ते 28 लाख रुपये आहेत. म्हणजे 2014मध्ये लग्न केलं. तर विचार करा, सोन्यासारखी पोरगी आईवडिलाच्या दारात पडली. आज 10 वर्ष, 12-13 वर्ष झालेत लग्नाला. त्यातल्या 8 ते 8.5 वर्ष झालं मी माझ्या आईवडिलापाशी राहते. आणि लग्न ह्या 13 वर्षात 13 रुपये सध्या माझ्या लेकरांना लावले नाहीत ना, मला लावले नाहीत. मी कसं आयुष्य खडतर जगले असेल. बाहेर किती लोकांनी त्रास दिला, म्हणजे इतका त्रास दिला की हद्दीच्या बाहेर. पण सासरच्या लोकांनी पासून मला सुरुवात झाली. आधी तर मला सासरच्या लोकांचा त्रास सहन करावा लागला, नंतर नंतर बाहेरच्या लोकांचा त्रास सहन करावा लागला. तेवढं सहन करत करत माझं आयुष्य अर्ध निघून गेलं. आता माझं वय 28 वर्ष आहे. आता ह्या फेब्रुवारीला 29 रनिंग लागन. तर आत्तापर्यंतचा हा प्रवास माझा खूप खडतर आणि कठोर होता. तर अशी वेळ कुणावर येऊ नये. आणि खरं सांगायला गेलं तर आजच्या काळात घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे हा विषय बोलणं सध्या अवघड आहे. सरळ सरळ मुलीची चूक असली किंवा मुलाची चूक असली तर कुणी एकमेकाला समजून घेणं झाले, डायरेक्ट थोड्या त्यांच्यात वादविवाद झाले की डिवोर्स घेऊन टाकायले. जरासं ते विचार करणार त्या नात्याचा पहिल्या जमान्यातल्यासारखं अजिबात राहिलेलं नाही. तसं तर बघा, उदाहरणार्थ घेतलं तर माझं लग्न आज 13 वर्षाच्या काळात होऊन गेलेलं. त्या काळामध्ये नाते-गोते जपले जात होते. तर त्याच काळात की मला 2 लेकरं असताना माझ्यावर अत्याचार करून बघा, एक टाईम तर असा होता की मी कामावर गेले होते. म्हणजे कामावर म्हणजे त्यांच्या इकडं मशनी नसायच्या, हे असायचे म्हणजे रोडवर सोयाबीन हातरतात. आणि तशी पद्धत कोणाकोणाकडं आहे, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून त्यांनी कमेंट करा. आणि नसेल तरी पण तुमच्या इकडं सोयाबीन कशानं मळतात किंवा करतात, तुमच्या आपापल्या लँग्वेजनुसार तुम्ही बोलताय, तर मला कमेंटमध्ये सांगा. तर त्यांच्या इकडं आता मशीन येते बरं का, बाहेर गावून बोलवते. त्यांच्या गावात जसं आपल्या इकडं मशिनी उपलब्ध तशा नव्हत्या. तर त्यांची प्रथा होती की डोक्यावरचा पदर नाही पडू द्यायचा. आणि मला तर मुद्दामून छळ होता माझा, डोक्यावर पदर पडला तर त्यांना कारण सापडायचं मारायला, हाणायला. किंवा मी थोडं असं स्टाईलमध्ये विचारलं किंवा केस मोकळे सोडले. मला तर पहिल्यापासून चांगलं राहायची सवय होती. आणि आताही मी स्टेप कट वगैरे केला, केस डॅमेज केले. म्हणजे एवढे केस उपटील ते माझे त्या माणसाने, एवढे एवढे केस उपटून माझ्या हातात दिले होते, हातात. आणि मी ते केस ब्लाऊजमध्ये ठेवले की माझ्या आईला दाखवायचं होतं की आई बघ, माझ्या डोक्याचे एवढे केस ह्या माणसानं उपटलेत. एवढे केस म्हणजे माझा जीव काय म्हणला असेल त्या टायमाला, विचार करा. इतकी दारू पिऊन इतकं मारलं मला त्या नवरा म्हणणाऱ्याने, इतकं मारलं की अक्षरशः एवढी बचक बरं डोक्यातले केस उपटिले. मला बेडवर आदळलं, इतकं मोठं उचलून आदळलं, लाता बुक्क्या नाही नाही हाती पडन त्याने मारहाण केली. अक्षरशः माझा बेड मोडून गेला, तुकडा पडला, इतकं जोरात आदळलं. काय जीव म्हणला असेल माझा.
तितकं होऊन सध्या मी तिथं नांदायचा प्रयत्न केला, पण त्यांना मी नाही आवडले. शेवटी दिराने खूप म्हणजे खूप नवऱ्याचे कान भरले की नांदवू नको, पांढऱ्या पायाची, मोकार हाय, चांगली नाही, माझा चेहरा पळपुटावणी हाय, थोबाड काळं हाय, हुटाडी हाय, आडमुठी हाय, नाही नाही ती तिचे कान भरून त्याला मला सोडून द्यास लावलं. पण मी भरपूर त्रास काढला बघा. पण शेवट सत्य हेच होतं की मला नांदायचं असताना पण माझा शारीरिक मानसिक छळ करून माझं आपदा केली, वाटोळं केलंय माझं. आणि शेवटी त्यानं म्हणजे जी गोष्ट माझ्या मनात नव्हती एवढं सगळं माझ्यावर अत्याचार करून नवऱ्याने त्याचा बाप तर आता सासरा म्हणणारा मरून गेला बघा. मेन ठोस कारण तर तीच होतं बघा, ती मेलेला माणूस, ती सासरा म्हणणारा. मला तर वाटतंय बघा त्याला 100% माझ्या लेकरा बाळाचा तळतळाट लागला असावा, ती अटॅकनं गेला. मला तसं म्हणायचं नाही पण माझ्या तोंडाला येईल, कारण कोण्याही लेक मातीचा तळतळाट चांगला नसते बरं का. माणसाने कुठलाही तळतळाट घ्यावा, पण एखाद्याच्या लेकी बाळीचा तळतळाट म्हणजे खरंच खूप वाईट असते, ती त्यांनी घेतलाय. आणि माझ्याबरोबर त्या 2 निष्पाप लेकरांचा तळतळाट घेतलाय. मी आज जिवंत आहे म्हणून त्यांना सांभाळते, उद्या माझं काही बरं वाईट होऊन गेलं तर त्या लेकरांना कोण आहे सांगा तुम्ही, ही त्यांना प्रॉपर्टी देत नाही. बरं माझ्यावर मला प्रॉपर्टीत हक्क मिळू नये म्हणून त्या 2 लेकराचा म्हणजे जे पहिलं लेकरू झालं त्याचाच काटा काढायचा ठरवला होता. ते लेकरू मी 2 महिन्याचं पोटात असताना मलाच गरज होती लेकरांची संसार करायची असं म्हणल्यासारखं मी त्या लेकरांना जन्म दिला. म्हणजे आईवडिलांना गपचूप ह्याच्या त्याच्या पाया पडून फोन घेऊन बोलवून घेतलं हे माझा गर्भपात करणार आहेत म्हणून. आणि मी माझ्या लेकरांना 2 महिन्याचं असल्यापासून माझ्या माहेरात पोटामध्ये 9 महिने 9 दिवस घालवले. आणि तिथून माझी डिलिव्हरी होऊन 4 महिने झाल्यानंतर ते लोक आले मला न्यायला, कळलं त्यांना मुलगी झाली. पण ज्यावेळेस माझी मुलगी झाली ना त्यावेळेस माझ्या मुलीला सध्या कोणी बघायला आलं नव्हतं. जगती का मरती अशा भाषा वापरल्या का आम्हाला, म्हणजे सासर म्हणून किंवा नवरा म्हणून तशा सुखदुःखाच्या टायमाला कुणीच मला बघायला आलं नाही. सुख दुःख 12 भानगडी सगळं माझ्या आईवडिलांनी केलं. मी अर्ध प्राधान्य माझ्या लेकरांचं जर भविष्यात चांगलं झालं तर मी माझ्या आईवडिलालाच देईन आणि सगळं प्राधान्य माझ्या आईवडिलाला जाईन. कारण मेन मूळ माझे आईवडील आहेत की त्यांनी माझ्या लेकरांना मला जर त्या टायमाला लक्ष दिलं नसतं तर कदाचित आम्ही संपलो असतो, जिवंत नसतो, किंवा आमची आहे ही अवस्था सध्या राहिली नसती. आमचे खूप पुत्र हाल खातले नसते, माझे पोरं चांगल्या शाळेत शिकले नसते. पण माझ्या आईवडिलांनी काही दिवस म्हणजे खूप खूप कष्ट घेतले. आज त्यांचे गुडघे बसलेत ह्या लोकांमुळं. माझ्या आईवडिलांना रात्रंदिवस कष्ट करून त्यांना हुंडा दिला, भांडे दिले, एवढं दिलं आणि त्यांचे लेकरं आणि मी पण त्यांनी हिथं सांभाळली. म्हणजे किती खालच्या थराला जाऊ शकते ही लोक तुम्ही सांग. अशा नराधमांना कुत्र्यागत मारलं पाहिजे बघा, असले लोक मला भेटलेत आता. म्हणताना इतकं आगाऊ बोलती पण इतका असा राग येते ना, इतका तळ तापते मला. माझं काही वाटत नाही पण जे आईवडिला त्रास होतंय, त्यांचे 10-10 वर्ष आयुष्य कमी झालेत ह्या सगळ्या प्रकरणामुळं, मला त्या गोष्टीचं वाईट वाटते की एका लेकीचं वाटोळं झालं त्यांच्या आईवडिलावर काय बीतती. एवढा खर्च करून जर आपली लेक आपल्याच दारात, आणि लेक दारात असताना तिचे 2 लेकरं सुद्धा त्यांना सांभाळून लागतात काम करून, विचार करा. आणि त्यांची परिस्थिती एवढी नाजूक, माझा बाप काम करून मोलमजुरी करून खाणारा, आई मोलमजुरी करून खाणारी, भाऊ मोलमजुरी करून खाणारी, कोणी सुशिक्षित घरात नव्हतं. मग तशा सिच्युएशनमध्ये मला कसं सांभाळलं असेल. आणि आजही त्यांच्या मोठ्या जीवाला असं म्हणजे इतकी कातर आहे की आपल्या लेकराचं काय झालं म्हणून. भले त्यांना माझ्याबद्दल चांगलं वाटत नसन, पोरगी आपली बाहेर काम करते, बाहेर राहते, पण तरी बी कुठं ना कुठं ही गोष्ट त्यांना टोचते. आणि एवढं मात्र खरं आहे, त्या माणसाला ती सासरा म्हणणाराने जास्त अत्याचार केलते. 2 नंबर सासू, 3 नंबर दीर आणि 4 नंबर नवरा, ह्या 4 लोकांनी माझं जगणं हराम केलं होतं. मला वाचवलं ते माझ्या आईवडिलांनी वाचवलं. एका रात्री तर त्यांनी मला असं केलं की पूर्ण अंगावरचे कपडे काढून माझ्या अंगावर राखेल होतला. आणि मला गुपित नाही, असं नवरा बायकोतच माझे कपडे ओपन नाही केलं मला, तर सासू सासऱ्या पुढं नेऊन पूर्ण दीर भाई होते त्यांच्यासमोर ओपन करून माझ्या अंगावर राखेल ओतून जीव मारायचा प्रयत्न केला. त्या टायमाला अंगावर कपडे नसताना मी माझा जीव वाचून पळून गेले. ह्या लोकांनी रात्रभर हुडकिलं मला, पण मी ह्यांना रात्रभर सापडलेलं नाही. तर त्या दिवशी माझा काटा निघला असता असं मला म्हणायचं. पण माझं आयुष्य नव्हतं त्या टायमाला मरायचं, मी वाचले. देवानं माझ्या लेकरासाठी मला जगवलं, हे उपकार त्याचे माझ्यावर. आणि त्या खाटकायपासून मला लांब केलं ती चांगली गोष्ट नाही तर मी जगलेच नसते असं वाटते मला. आज हराळे उगवून आली असती. पण माझं प्राधान्य माझ्या जीवाचं, माझ्या लेकराचं, माझ्या आईवडिलाला जाईन एवढं सांगते मी. आणि अशी वेळ कोणावर येऊ नये. आणि मला कशाने पण मारायचे ते रोज डोकं
चापकानं दगड म्हणत नव्हते, काठी म्हणत नव्हते, केसाला धरूनच आदळायचं, आपटायचं, भिंतीवर लात बुक्की काही नाही, जी सापडन तिने मारायचा. आणि चांगलं वंगलं तर कधीच खायला भेटलं नाही मला त्यांच्या घरी. कुठं जे असेल ते म्हणजे आमच्यासाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं जेवण असायचं. मला एकदम म्हणजे जसं जेलमध्ये कसं असते तसंच पूर्णपणे मला म्हणजे छळ झालेला आहे माझा. त्या छळाला कंटाळून मी आईवडिलाकडं राहिले, की म्हणलं मला नवरा जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत नांदाय नाही जायचं, किमान त्यांच्यातून वेगळं राहीन किंवा बाजूला राहून मला सांभाळीन असा विचार करून मी गावाकडे आले होते. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी डायरेक्ट कोर्टातून घटस्फोटाची मागणी घातली. घटस्फोटाची मागणी घालून डायरेक्ट घटस्फोट मी नाही दिला तर त्यांनी बेकायदेशीर आता लग्न केलेलं आहे दुसरं. लग्नाला बी त्याच्या 3 वर्ष झाले असते. तर तो खूप आनंदात आहे त्याच्या बायकोसोबत. आणि माझ्या पोरांना डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, 12 भनकडी काय लागतात ते दिल्या पण नाही आहेत. आम्ही सगळे आदरच आहोत त्याच्या. म्हणजे त्याची माझी इज्जत घेऊन माझ्या बापाकडनं पैसे घेऊन लग्न करून माझ्यावर अत्याचार करून शेवटी मी आदरच आहे. माझ्या लेकरांना प्रॉपर्टीत हक्क नाही भेटावा किंवा मला माझ्या लेकरांना ॲडमिशन चांगल्या शाळेत नाही व्हावे, आम्हाला त्रास व्हावा पुढं चालून, आम्ही मरावं आत्महत्या करून, अशा हिशोबाने त्याने आम्हाला डॉक्युमेंट्स दिले नाही. आणि प्रॉपर्टी द्यायचं तर त्याच्या डोक्यात सध्या नाही. मिळन म्हणून त्याच्या मेलेल्या बापाने 3 महिने झालं बघा, 3 ते 4 महिने मेला, लेकीच्या नावाने शेत केलं 2 एकर. आणि 2 एकरच ह्याच्या नावावर ठेवलं, कारण त्यांचा हक्क त्यांना नाही घेता यावा अशा हिशोबाने त्यानं चालला. मग विचार करा किती अत्याचार करावा माझ्यावर. त्या टायमाला तेवढा त्रास दिला आणि बाकीचं राहिलेलं जीवन सध्या आम्ही जगू नाही जिथं आहोत तिथं. कायदेशीररित्या आम्हाला काही घेता येऊ नये म्हणून ते प्रकरण केलं. आणि सासऱ्याला नंतर अटॅक येऊन मेला हो, ती मरायसारखा नव्हता. आणि नंतर नवरा सध्या जगणार नाही लय दिवस, त्याला पण तळतळाट लागल्याशिवाय राहायचा नाही. पण खूप अत्याचार सहन केला आहे आम्ही. आणि असली वेळ कुणावर येऊ नाही. माझं ह्या व्हिडिओतून एक संदेश पोहोचवायचा आहे मला, मुली देताना विचार करून द्यावा, आमच्यासारखी वेळ कुणावर येऊ नये. बाकी राहिला विषय जगाचा, जगदुनिया आपण जगू देत नाही बरं का. एक बाई जगायली तर तिला जगू देत नाही, नावं ठेवत्यात, फालतू आहे म्हणत्यात, ती काय तर करून जगती म्हणत्यात, धंदा करून जगती म्हणत्यात, कुणीतरी ठेवून जगती म्हणत्यात. तिचं कष्ट, तिचे अश्रू, तिचं दुःख हे लोकांना दिसत नाही. दिसतंय फक्त लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. ही दुनिया खूप वाईट आहे. त्यामुळं मुलींनो शिका, मोठे व्हा, शिकून स्वतःच्या पायावर उभा राहा. जरी तुमच्यावर अशी वेळ आली तर तुम्हाला कुणाला हात पसरायची गरज येऊ नये किंवा कुणाचं वाईट बोलायची गरज. आज माझं शिक्षण नाही झालं म्हणून आज माझी अशी अवस्था आहे. मला कुठं चांगला जॉब भेटत नाही. भेटला तर आपण कुठं साफसफाईचा जॉब करतो किंवा ऊस तोडायला जायचं, शेतात कामाला जायचं, त्यानं काय आपलं चांगलं होत नाही, 2 पैसे भेटत नाही. पण सिक्युरिटी गार्डची सध्या नोकरी 10वी पास असल्याशी भेटत नाही. एवढं कंडिशन अवघड आहे सध्याच्या काळामध्ये. आणि असे खाटीक लोक भेटायच्या आधी तुम्ही हुशार व्हा आणि चांगल्या ठिकाणी लग्न करा. तर भरपूर काही सांगायचे अजून इथंच माझा विषय संपलेला नाही आहे. बघत राहा. तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.